वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप 2025 मलेशिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला। प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आणि भारतीयांचा उत्साह द्विगुणित केला। भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना कौलालंपूर येथील ब्युमान्स ओव्हल या मैदानावर खेळला गेला। या सामन्यात टीम इंडियाने 8 गडी राखून हा विजय मिळवला। मागील सामन्यांच्या ते भारतीयांनी दमदार गोलंदाजी करत बांगलादेशचा स्वस्तात पाडाव केला। 20 षटकात अवघ्या 64 धावा देत बांगलादेशच्या 8 विकेट्स पटकावल्या। बांगलादेशची कर्णधार सुमय्या अख्तरने सर्वाधिक 21 धावा केल्या। याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा गाठता आला नाही। भारताकडून वैष्णवी शर्माने 15 धावांच्या मोबदल्यात 3 बळी घेतले। टीम इंडियाने 65 धावांचे लक्ष्य अगदी सहज गाठले। गोमटी त्रिशाने 31 चेंडूत 8 चौकारांसह 40 धावा केल्या, तर सानिका चाळके हिने नाबाद 11 आणि निक्की प्रसादने नाबाद 5 धावा काढत भारताला विजय मिळवून दिला। टीम इंडियाने याआधी वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांना पराभूत केले आहे। अशा स्थितीत भारतीय महिला संघ पुन्हा एकदा अंडर-19 वुमेन्स वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप 2025च्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत। येत्या 28 जानेवारीला स्कॉटलंड विरुद्ध टीम इंडिया पुढचा सामना खेळणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।